रामकृष्ण हरी मंडळी. तर सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ज्या काही आमच्या इकडे लक्ष्म्या मांडल्यात का नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की सगळ्यांनी आमच्या लक्ष्म्या पहा, कारण मला एक व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण लक्ष्म्या तुम्हाला दाखवायची संधी मिळाली आहे. खरंच मला पण खूप छान वाटतंय. तर चला, माझ्या लक्ष्म्याचा व्हिडिओ मी पूर्ण कंटिन्यू करते. तर इथं काढलेली आहे छोटीशी रांगोळी आणि दोन्ही कुंदोन समया लावल्यात. आणि इथं आपलं फराळाचं हे ते ठेवलंय. नंतर शोसाठी कांदे ठेवलेत बरं का, आपल्या शेतातले उगवलेले कांदे ठेवले. तर इथं फुलारी, इथं देवघर, देवघरामधील देव इथं. पुन्हा इकडं राशी आहे आणि फळं आहेत, पुन्हा शोच्या वस्तू आहेत. आणि हे उलनचा महादेव आहे, इथं कलश ठेवलेला आहे. गणपती बाप्पा इथं, पुन्हा श्रीकृष्णाची मूर्ती, सत्यनारायणाची मूर्ती, पुन्हा मोर, ही विठ्ठल रुक्माई उलनची केलेली आहे. आणि हे आपले फोटो ठेवलेले आहेत. तर इकडं पण तसंच आहे, फोटो हे ठेवलेले आहेत. तर हे आहे पिलवण आणि ही आहे लक्ष्मी. तर ह्या दोघी जणी गौरी आहेत. तर हे आहे एक पिलवण आणि मध्येच फोटो लावलेले आहेत. तर बघा, साड्याचा कलर हे कसा वाटतंय ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर अशी लावलेली आहे पूर्ण लाइटिंग लावली. आणि हे आपल्याला यंदानं पडदे हे ते घेतले. तर हे असं डेकोरेशन सगळं दिसायला आहे. आणि सगळे सोफिश हे ते असे लावलेत. पुन्हा पडदे इकडून लावलेत बरं का. हे पडदे हे भरपूर लावलेले आहेत, कारण असे सोडले नाही, तिकडून इकडून बांधलेत, कारण मध्ये दिसत होते. तर इथं पडदे इथं पण पूर्ण बांधून ठेवले. तर बघा कशा वाटल्या लक्ष्मी आमच्या, नक्की कॉमेंट्सद्वारे सांगा. तर लांबून बघा, दाखवते मी. तर लांबून अशा दिसायलात. तर ही अशी दिसायली बघा रांगोळ एकदम साधी काढलेली आहे. कारण किती जरी मोठी रांगोळ काढली का नाही, मल्हार लहान आहे त्याच्यामुळे मल्हार सगळा मोडायला आहे. तर रांगोळ छोटीच काढलेली आहे. हे अशी लाइटिंग हे ते असं दिसायले. आज फक्त कानवले आणि शेवयाचा भात असते आमच्या इकडं, कारण काल पुरणाचा नैवेद्य झाला आणि आज फक्त कानवले आणि शेवयाचा. तर त्याचबरोबर अंगणात रांगोळी काढलेली आहे, बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि इथं थोडी छोटी काढलेली आहे. चला, तर आता आम्ही निघालो दुसऱ्या गौरी बघायला. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा लक्ष्म्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्याचे सगळे स्वप्न पूर्ण करो हीच ईश्वर